आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला। ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांचे ऋण माझ्यावर देखील आहेत, त्यामुळे मी देखील समाजाला दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधत सत्कार करीत असल्याचं आमदार सहस्राम कोरोटे म्हणाले। देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सालेकसा आणि आमगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत सेवा देणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सोबतच गट शिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि आदर्श शिक्षकांचा शाल श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला। तर दोनही तालुक्यातील शिक्षकांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं। तर यावेळी जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामं शासन आम्हाला देत असल्याने आमच्यावर योजना म्हणून थोपवण्यात येणारे कामे कमी करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। तर शिक्षण संघटनांनी आमदार सहस्राम कोरोटे यांना शिवाजी महाराजांच्या मोमेंटो स्वरूपी मूर्ती भेट देत त्यावर फिर एक बार आमदार सहित आपल्या पक्षाचे सरकार येताच जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे। तर यापुढे देखील दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार करू असं आमदार कोरोटे म्हणाले। तर या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच सालेकसा आमगाव तालुक्यातील शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। काय सांगायला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षक दिनाचे औचित्य साधत? आज ह्या ठिकाणी आमगाव तालुका सालेकसा तालुक्यातील जे अतिदुर्गम भागामध्ये काम करतात, आमच्या मुलांना घडवण्याचं काम करतात, जे शिल्पकार आहेत, अशा सर्व गुरुवर्यांच्या आज शिक्षक दिनानिमित्त ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। नक्कीचपणे की विविध क्षेत्रातून चांगली कामगिरी करणारे शिक्षक ज्यांच्या राज्यस्तरावर सत्कार झाले, ज्यांच्या राज्य शासनाकडून ज्या शाळांना पुरस्कार मिळाला, केंद्र प्रमुख आणि यांची पदोन्नती पुढच्या याच्या पदावर झाली, अशा सर्व शिक्षकांचं आज मी सत्कार केलेला आहे।
नक्कीचपणे आमच्या ह्या सत्काराच्या माध्यमातून एकच संदेश आम्हाला द्यायचं होतं की आपण सर्वांचा सत्कार करतो, नेत्यांचा करतो, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा आपण सत्कार करतो, पण जे देशाला घडवण्याचं काम करतात, देशाचा जो ग्रामीण भागाचा जो ढाचा आहे, शिक्षणाचा ढाचा जो उभं करण्याचं काम करतात, त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आणि म्हणून ह्या शिक्षकांचा सत्कार, ह्या सत्काराच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्या अनेक समस्या आहे, ज्या शाळेतील समस्या आहे, अनेक शाळेचं जे छत आहे ते गळत आहे, अनेक ठिकाणी पाण्याचा अभाव आहे, अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा नाही, अनेक ठिकाणी रंगरंगोटीसाठी शाळेला अर्थसहाय्य बरोबर येत नाही. ह्या अनेक गोष्टी त्या शिक्षकांना भेडसावतात, पण ते खुल्या मनानं कुणाला सांगू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी माझ्याशी चर्चा झाली पाहिजे. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चासुद्धा झाली. आणि विशेषतः जुनी पेन्शन ही योजना ह्या कर्मचाऱ्यांना लागू झालीच पाहिजे, अशा प्रकारची भूमिकासुद्धा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी घेतलेली आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.